संविधानाची थोडी माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांतपणे ऐकावी ही माझी नम्र विनंती। संविधान याचा अर्थ असा आहे की देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात। हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहे। हे संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागला, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात। या आपल्या संविधानामध्ये भरपूर कायदे व हक्क आहे, त्यातील मी तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे। पहिला हक्क समतेचा हक्क आहे। समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ स्त्री पुरुष असा भेद करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही। कायदा सर्वांसाठी सारखा असतो। अनेक कायदे असे असतात की जे आपल्याला संरक्षण देतात। उदाहरणार्थ विना चौकशी अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण असते। असे कायदे करताना शासनाला कोणतेही भेदभाव करता येत नाही। हे समानतेचे हक्क आहे। दुसरा हक्क हा स्वातंत्र्याचा हक्क आहे। संविधानाने दिलेला हा एक अत्यंत महत्वाचा आणि व्यक्तीच्या दृष्टीने आवश्यक अशा सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिली आहे। नागरिक म्हणून आपल्याला भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे। संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे। भारताच्या प्रदेशात कोठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे। आपल्या आवडीचा उद्योग व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे। असे स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आपल्याला दिले आहे। तिसरा हक्क हा शोषणाविरुद्धचा हक्क आहे। 14 वर्षाखालील मुलांना धोक्याच्या कामावर ठेवू नये यासाठी मज्जावर केली आहे। कारखाने या ठिकाणी बालकांना